बाजूंपैकी एक बाजू, समान बाजूंपैकी एक बाजू 5 सेमी व समान एक कोण, समान कोणांपैकी एक कोण दिलेला आहे 65 अंशाचा असणारा समद्विभुज त्रिकोण काढा। बघा प्रश्न काय विचारलेला आपल्याला, बघा समान बाजूंपैकी एक बाजू दिलेली आहे 5 सेमी, समान बाजूंपैकी एक बाजू दिलेली आहे 5 सेमी व समान कोणांपैकी एक कोण दिलेला आहे 65 अंश असणारा समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे। आता समद्विभुज त्रिकोणाची व्याख्या माहिती आहे तुम्हाला, सांगितलं होतं मी। समद्विभुज म्हणजे काय, दोन बाजू समान असणारा त्रिकोण म्हणजे त्याला म्हणायचं आपण समद्विभुज। लक्षात घ्या। आता कृत्य कसं आहे बघा, एक रेषा काढायची आहे सरळ, बरोबर। ही रेषा घेतली, या रेषेवर आपल्याला आधी 65 अंशाचा कोन करायचा आहे। किती? 65 अंशाचा कोन करायचा आहे। लक्ष द्या इकडे। मग या ठिकाणी कोन मापक ठेवायचं आहे 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 65, बरोबर आहे। 65 अंशावर इथं खूण करा आणि बरोबर इथून बरोबर इथं रेषा काढायची। हा कोन किती अंशाचा झाला आपला? 65 अंशाचा कोन काढला, बरोबर आहे। आता हे कृत्य आपण 65 अंशाचं जे दिलेलं होतं ते केलं। आता एक बाजू 5 सेमी, एक बाजू 5 सेमी असणारी रेषा आपल्याला काढायची। मग काय करायचं, ही जी रेषा आहे ही रेषा पूर्ण सडक वाढवून घ्यायची थोडी, 5 सेमीची त्रिज्या घ्यायची। किती? 5 सेमीची त्रिज्या घ्यायची। मग आता 5 सेमीची त्रिज्या घेतल्यानंतर कंपास इथं ठेवायचा। कंपास कुठे ठेवायचा आहे? इथं या बिंदूवर कंपास ठेवायचा आणि कंपास ठेवल्यानंतर इथं 5 सेमीचं अंतर कुठे जातं ते शोधा। कंपास लक्षात आलं? हे अंतर कितीचं झालं? हे अंतर एवढं अंतर आलं 5 सेमीचं। मग आता कंपास इथं ठेवा, पुन्हा अंतर तेच राहू द्यायचं, कंपास इथं ठेवायचं आहे, बरोबर आहे। इथं ठेवल्यानंतर या ठिकाणी हे अंतर किती आहे आपलं? 5 आल्यानंतर याला असं कंस टाकायचा, इथं इथपर्यंत आला पाहिजे, तो या रेषेला टच झाला पाहिजे। लक्षात आलं का? या रेषेला टच। अपूर्ण जर रेषा असेल तर ती वाढवून घ्यायची, म्हणजे मोठी, ही रेषा मोठी असली पाहिजे। म्हणजे हा जो कंस टाकणार आहे हा कंस इथं टच झाला पाहिजे, म्हणजे ही रेषा आपली 5ची आहे, हे अंतर सुद्धा 5चं आलं पाहिजे, बरोबर आहे। मग अशा पद्धतीने आपल्याला हा कंस टाकायचा आहे। कंस टाकल्यानंतर आलेला जो बिंदू आहे हा बिंदू आणि हा जो आपण अंतर घेतलेला आहे तो बिंदू इथून बरोबर पट्टीच्या सहाय्याने जोडायचा। लक्ष द्या इकडे, पट्टीच्या सहाय्याने जोडायचा आहे। बघा आपलं प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे। काय प्रश्न विचारलेला होता आपल्याला? समान बाजूंपैकी एक बाजू 5 सेमीची। आता हे समान दोन बाजू आहे, समद्विभुज त्रिकोण सांगितलाय आपल्याला काढायला। कोणता संख्या सांगितला? सेमीची काढली, ही पण 5 सेमीची काढली। दोन समान बाजू आहेत, दोन समान बाजू आहेत आणि एक बाजू काही घेणं देणं आपल्याला नाही, या बाजूचं काही घेणं देणं नाही। ही एक बाजू आपल्याला विचारलेली नाही, फक्त दोन बाजू सांगितलेली 5 सेमी आणि एक कोन सांगितलाय 65 अंशाचा। हा 65 अंशाचा कोन केलेला आहे। कृत्य समजलं तुम्हाला? हे कृत्य बरोबर लक्षात ठेवायचं आहे।